तुम्ही 8 तास चालवा, 10 तास चालवा, 12 तास चालवा, तर 11,900 रुपये। बिझनेस सिरीजमध्ये A1 कंडिशन, विंडोजची लायसन्स कॉपी आहे आपल्या प्रत्येक लॅपटॉपमध्ये। हार्डवेअर वॉरंटीमध्ये समजा कीबोर्ड गेलाय किंवा काही मटेरियल गेलंय तर तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट इथं रिपेअर करून भेटेल। हा i5 चा 10 जनरेशन 16 GB रॅम, हा i5 11 जनरेशन 16 GB रॅम, चार्जरला सुद्धा 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी। सगळं ट्रेंडिंग मॉडेल आहे। लिनो थिंकपॅड मध्ये X280 मॉडेल आहे। 112 करायचे असेल SSD किंवा 1 TB करायचे असेल तर ते बी करून भेटेल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो आलेलो आहे तुमच्या आवडत्या लॅपटॉप शॉपमध्ये, ज्याचं नाव आहे त्रिशा कॉम्प्युटर। दिवाळीचा मित्रांनो जबरदस्त असा धमाकेदार सेल लागलेला आहे। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता खूप सारे लॅपटॉप मित्रांनो आलेले आहेत आणि या सर्व लॅपटॉपवर मित्रांनो तुम्हाला 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी मित्रांनो मिळणार आहे। आणि पाहू शकता 360 लॅपटॉप आहेत, त्याचबरोबर मेटल बॉडीवाले लॅपटॉप तुम्हाला मिळणार आहेत। 15.5 इंचमध्ये लॅपटॉप आहेत। हे सर्व काही बिझनेस सिरीजचे लॅपटॉप मित्रांनो सर घेऊन आलेले आहेत। प्लस लेटेस्ट जनरेशन 12 जनरेशन 13 जनरेशन वाले लॅपटॉप पण तुम्हाला एकदम बेस्ट बजेट प्राइस मध्ये मिळणार आहेत। तर आजची व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघत राहा। तर मंडळी आता माझ्या सोबत आहेत राहुल सर, जे की त्रिशा कॉम्प्युटरचे ओनर। सर कसे आहात? एकदम मजेमध्ये सर। सर दिवाळी येणार आहे, काय धमाकेदार स्टॉक घेऊन आलात? आपल्याकडे 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी असणार आहे प्रत्येक लॅपटॉपवरती आणि 11,900 पासून लॅपटॉप चालू होणार आहेत ते 45,000 पर्यंत। आता याच्यामध्ये टच स्क्रीनमध्ये बी लॅपटॉप आहेत, गेमिंगचे लॅपटॉप आहेत, मेटल बॉडीमध्ये पण लॅपटॉप अवेलेबल असणार आहेत आणि सगळे बिझनेस सिरीजमध्ये A1 कंडिशनमध्ये लॅपटॉप। आणि सर एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीत मिळतील ना? एकदम बेस्ट किमतीमध्ये लॅपटॉप भेटणार आहे सर आपल्याकडे। मित्रांनो दिवाळीचा धमाकेदार सेल लागलेला आहे त्रिशा कॉम्प्युटर्समध्ये। सर एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा। आपलं त्रिशा कॉम्प्युटर म्हणून शॉप आहे, मुकई चौक रावेत येथे। आपल्याकडे येण्याचे 3 रोड आहेत। एक मुंबई पुणे हायवे आहे, तिथून हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावरती औंध BRT रोड आहे। त्याच्यानंतर आपलं मुंबई एक्सप्रेस हायवे, मुंबई एक्सप्रेस हायवेपासून आपले 1-2 मिनिटाच्या अंतरावरती शॉप आहे। आणि कोण बाहेरून जर येणार असेल तर देवरोडचं रेल्वे स्टेशन आपल्या इथून 5 मिनिटाच्या अंतरावरती। आणि आपलं शॉपचं टायमिंग असणार आहे सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत। संडेला आपलं शॉप बंद असतं, पण संडेला जर कोणी येणार असेल तर ते कॉल करून येऊ शकतात। तर मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळणार आहेत, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका। तर मित्रांनो क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। तर सर सर्वात पहिले लॅपटॉप कुठला दाखवत आहे? सर हा लिनोमध्ये लॅपटॉप आहे, लिनो थिंकपॅड। हा AMDचा A12चा प्रोसेसर आहे। याच्यामध्ये 8 GB रॅम, 256 M.2चे SSD असेल। सिंगल बॅटरीवर त्या लॅपटॉप 1.5 ते 3 तास जाईल। प्लस याच्यामध्ये एक इंटरनल बॅटरीचा आणखीन स्लॉट खाली आहे। चार्जिंगचं पोर्ट, Type-Cचं पोर्ट, HDMI पोर्ट बी अवेलेबल राहते। आणि जे प्राइस असणार आपल्याकडे फक्त 11,900 रुपये। 11,900 मध्ये तुम्हाला मिळणार आहे। बॅटरी बॅकअप पण चांगला आहे, प्लस एक्स्ट्रा स्लॉट्स वगैरे पण तुम्हाला मित्रांनो मिळणार आहेत। यामध्ये एकदम बजेट प्राइसमध्ये सरांनी हा अवेलेबल करून दिलेला आहे खास दिवाळीसाठी। व्हिडिओच्या मार्फत एकदा लॅपटॉप पाहून घ्या। बजेट तुमचं मित्रांनो कमी आहे तर तुम्ही डेफिनेटली या लॅपटॉपकडे जाऊ शकता। एकदम बेस्ट बजेट लॅपटॉप आहे। हे जे लॅपटॉप आहे ते नक्की येतात कुठून? हे कंपनीमध्ये काय आहे, बाहेरच्या देशामध्ये 2 ते 3 वर्ष लॅपटॉप यूज होतो आणि तो लॅपटॉप मग इंडियामध्ये येतो। हे मोस्टली जो माल आहे 80 ते 90% दुबईमधूनच येतो। युरोपमधला माल दुबईमध्ये जमा होतो, बाकी मग सिंगापूर दुसरीकडून बी माल येतो, पण दुबईमधून सगळ्यात जास्त माल येतो। बाहेरच्या कंपन्यांमध्ये ते कंपल्सरी येते 2 ते 3 वर्ष लॅपटॉप। मॅन्युफॅक्चरिंग काही लॅपटॉपचं जास्त असतं, समजा 4-5 वर्ष राहतं। समजा 1 जनरेशन घेतलं तुम्हाला 20, 19, 21चं बी भेटतं, पण 21-22चे बी लेटेस्ट जनरेशन ते बी लॅपटॉप अवेलेबल असतं। पुढचा लॅपटॉप सर हा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5550। हा i5चा 5th जनरेशन 8 GB रॅम 256 SSD मोठ्या स्क्रीनमध्ये लॅपटॉप असणार आहे। त्याच्यामध्ये बॅकलाइट कीबोर्ड बी भेटेल। 15.6 इंचची स्क्रीन आहे, नंपॅड याच्यामध्ये ॲड झालेला आहे। याची प्राइस असणार आहे आपल्याकडे फक्त 15,000 रुपये। पाहू शकता मित्रांनो 15,000 तुम्हाला हा लॅपटॉप सरांनी अवेलेबल केलेला आहे। मोठ्या स्क्रीनचा लॅपटॉप असणार आहे, 15.5 इंचमध्ये नमपॅड वगैरे पण तुम्हाला मिळणार आहे। बिलिंग यूज करायचं आहे, टॅली करायचं आहे, त्यांना नमपॅडची गरज, त्यांच्यासाठी एकदम बेस्ट लॅपटॉप आहे हा। प्रत्येक लॅपटॉपवरती आपल्याकडे 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी असणार आहे। सर्व्हिस वॉरंटी नाही, हार्डवेअर वॉरंटी। हार्डवेअर वॉरंटीमध्ये समजा कीबोर्ड गेलाय किंवा काही मटेरियल गेलंय तर तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट इथं रिपेअर करून भेटेल, त्याचे चार्जेस नाही लागणार। सर्व्हिस वॉरंटीमध्ये काय स्वतः समजा कीबोर्ड खराब झाला आहे तुम्हाला कीबोर्डचे पैसे पे करावे लागतात, पण हार्डवेअर वॉरंटीमध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट राहणार आहे। त्रिशा कॉम्प्युटर्स मित्रांनो हे एकमात्र शॉप आहे महाराष्ट्रातलं जे तुम्हाला 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी मित्रांनो लॅपटॉपवरती प्रोव्हाइड करते। बाकी तुम्हाला कुठे एवढं मित्रांनो वॉरंटी मिळणार नाही, फक्त आणि फक्त त्रिशा कॉम्प्युटर्समध्ये मिळणार आहे। आणि ही जी वॉरंटी आपण गेली मार्चपासून चालू ठेवलेला, म्हणजे आता 5-7 महिने झाले तर आपण 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी देतोय। पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? हा डेल लॅटिट्यूड 7470। हा i7 मध्ये 6th जनरेशन 8 GB रॅम 256 SSD फुल HD स्क्रीन बॅकलाइट कीबोर्ड 4 GB त्याच्यामध्ये HD ग्राफिक्स असेल।
विंडोजची लायसन्स कॉपी आपल्या प्रत्येक लॅपटॉपमध्ये तुम्हाला भेटेल आणि जे प्राईस असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 16,500 रुपये. तर पाहू शकता 16,500 मध्ये मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप सरांनी डेलचा अवेलेबल केलेला आहे. व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहून घ्या. आणि सर मला एक तुम्हाला विचारायचं होतं, इथे जेवढे काही लॅपटॉप्स आहेत ते अपग्रेड वगैरे करू शकतो का? प्रत्येक लॅपटॉपला आपण रॅम अपग्रेड करू शकतो, SSD अपग्रेड करू शकतो. फक्त जे 360 लॅपटॉप राहते त्याच्यामध्ये रॅम अपग्रेड होत नाही, SSD तर त्याच्यात पण अपग्रेड होऊन जाते. मग 8 GB रॅम आहे, कोणा 16 GB पाहिजे असेल करून भेटेल. 16 GB आहे त्यांना 32 GB करून पाहिजे असेल ती भेटेल. 256 512 करायची असेल SSD या 1 TB करायची असेल तर ती बी करून भेटेल. ती पण सुविधा मित्रांनो इथे उपलब्ध आहे. इवन तुमच्याकडे ऑलरेडी कुठला लॅपटॉप असेल त्याला जर करायचं असेल अपग्रेड तर त्यासाठी पण तुम्ही त्रिशा कॉम्प्युटर्सला व्हिजिट करू शकता. नेक्स्ट लॅपटॉप सर. हा एकदम स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे. 12.5 इंच स्क्रीनमध्ये एकदम छोटा लॅपटॉप येतो. हा एकदम हलका लॅपटॉप आहे. हा लिनो थिंकपॅडमध्ये X280 मॉडेल आहे. हा i5चा 8th जनरेशन, 16 GB रॅम, 256 SSD आणि 8 टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप असेल. याची प्राईस असणार आपल्याकडे फक्त 18,000 रुपये. तर चेक करा 18,000 मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे. आणि कॉम्पॅक्ट साईजमध्ये सरांनी हा लॅपटॉप इथे अवेलेबल करून दिलेला आहे. व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहून घ्या. एकदम स्मॉल साईजमध्ये मित्रांनो तुम्हाला पॉवरफुल मशीन सर प्रोव्हाइड करतात. सर हे जे लॅपटॉप आहे त्यासोबत काय काय भेटेल? चार्जर असेल, चार्जरला सुद्धा 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी मिळणार आहे. तर चार्जरला पण मित्रांनो वॉरंटी सर प्रोव्हाइड करतायत. तर तुम्हाला लॅपटॉप प्रत्येक लॅपटॉपसोबत त्या लॅपटॉपचा चार्जर मिळणार आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? हा डेल लॅटिट्यूड 5400 एकदम स्लिम लाईटवेट. बॅटरी बॅकअप याच्यामध्ये जास्त भेटतो. याची बॅटरीची साईज मोठी राहते. त्याच्यानंतर i5चा 8th जनरेशन लॅपटॉप असेल. 8 GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट, कीबोर्ड, 4 GBचा याच्यामध्ये अल्ट्रा HD ग्राफिक्स असेल. आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 19,000 रुपये. हे सगळ्यात ट्रेंडिंग मॉडेल आहे. हे मार्केटमध्ये चांगलं जाता येईल. 19,000 मित्रांनो हा लॅपटॉप तुम्हाला मिळणार आहे. हा पण तुम्ही पाहून घ्या. आपण एकदम बेस्ट बजेट प्राईजमध्ये तुम्हाला मिळतोय. हे जे 7th जनरेशन, 8th जनरेशन किंवा 12th जनरेशन आहे त्यामुळे लॅपटॉपच्या परफॉर्मन्समध्ये काय फरक वगैरे पडतो का? हो, परफॉर्मन्समध्ये फरक पडतो. कारण जी नॅनो चिप राहते ती मायक्रोवेव्ह आणखीन केली जाते. परफॉर्मन्समध्ये फरक पडतो. हे कसं 3 वर्ष कंपनी यूज लॅपटॉप राहते, पण मॅन्युफॅक्चरिंगचं 4 ते 5 वर्ष राहतं. काही नवीन जे लेटेस्टवाले जे जनरेशनवाले ते एकदम लेटेस्टमध्ये ज्यांना 1 वर्ष यूज केले राहतात, पण मॅन्युफॅक्चरिंग 2 वर्ष राहणार. असे लॅपटॉप हे सेकंड हँडमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये भेटते. आणि सगळे लॅपटॉप आहे ना बिझनेस सिरीजवाले. बिझनेस सिरीजमध्ये काय, कंपनीमध्ये जे लॅपटॉप जाते डायरेक्ट कंपनी टू कंपनी डीलिंग राहते. तिथं हे लॅपटॉप डायरेक्ट जातात. आता कंपनीमध्ये काम चालतं 8 ते 12 तास हे काम चालतं. यांचं हार्डवेअर क्वालिटी नाही त्या हिशोबाने बनवले जाते. या तुम्ही 8 तास चालवा, 10 तास चालवा, 12 तास चालवा, हे लॅपटॉप हीट होतात नॉर्मली. पण हीट होऊन जो इश्यू राहतो हँग होणं किंवा शटडाऊन होणं तो या लॅपटॉपमध्ये तुम्हाला नाही भेटत. आणि याची मोस्टली जी प्राईस आहे ही 1 लाखाच्या वरचेच लॅपटॉप राहते. ते बरेचसे व्ह्यूअर्स आहेत ना जेव्हा ते लॅपटॉप घ्यायला जातात त्यांचं थोडंसं कन्फ्युजन होऊन जातं होम सिरीज आणि बिझनेस सिरीजमध्ये. तर ते थोडं आपल्या जरा व्ह्यूअर्सला एक्सप्लेन करा. बिझनेस सिरीजमध्ये कसं कंपन्यांमध्ये काम जास्त चालतं, त्यामुळे त्यांना हार्डवेअर क्वालिटी चांगली लागते. कंपनी त्यांना हार्डवेअर क्वालिटी चांगली देते. आता त्यामध्ये समजा डेल कंपनी ते एखाद्या कंपनीला 5,000 10,000 पीस पाहिजे, डेल कंपनी त्यांना डायरेक्ट देते. आणि जे कंझ्युमर जे लॅपटॉप आहेत ना किंवा होम सिरीजवाले त्यांचं हार्डवेअर क्वालिटी कमी राहते. तुम्ही ते सेम कॉन्फिगरेशन बिझनेस सिरीजमध्ये तुम्हाला 1 लाखाच्या वरती भेटेल, तेच तुम्हाला होम सिरीजमध्ये तुम्हाला 50-60 हजारला बी लॅपटॉप भेटतो. हा जो प्राइजिंगचा फरक आहे ना तो फरक क्वालिटीच्या मध्ये पण आहे. इथं जर जास्त प्राइजिंग जर आहे तर याची क्वालिटी पण चांगली येते. आणि याचं आहे ना व्हॉल्यूम जास्त राहतो. हे खूप क्वांटिटीमध्ये लॅपटॉप बनवले जाते, त्यामुळे ऑल ओव्हर इंडिया मला याचे स्पेअर्स पार्ट इझिली अवेलेबल होऊन जाते. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे ना रिपेरिंगचा किंवा खराब होण्याचा बी चान्स आहे ना होम सिरीजपेक्षा एकदम कमी राहतो. समजा याचं एक्झाम्पल दे, त्याच्यामध्ये आहे ना मेटल चेंजेस आहेत जे तुम्हाला होम सिरीजमध्ये मोस्टली बघायला भेटतच नाही. पण ह्या लॅपटॉपमध्ये आपण 11,900चा लॅपटॉप जर दाखवला त्याच्यासुद्धा मेटल चेंजेस आहेत. जोपर्यंत तुम्ही लॅपटॉप आपटणार नाही फोडणार नाही तोपर्यंत हिंजेस तुटणारच नाही. तसं होम सिरीजमध्ये नाही होत. त्यांना कॉमन इश्यू तो आहेच हिंजेसचा. हीच बिल्ड क्वालिटी राहते की तुम्हाला बिझनेस सिरीजमध्ये जी क्वालिटी आहे मदरबोर्ड म्हणा किंवा त्याची कीबोर्डची क्वालिटी म्हणा जो रिस्पॉन्स रेट जो राहतो ना तो बिझनेस सिरीजमध्ये तुम्हाला एकदम चांगला भेटतो. डेल लॅटिट्यूड 5400 हा i7 8th जनरेशन 8 GB रॅम 256 SSD फुल HD स्क्रीन बॅकलाईट कीबोर्ड विंडोजची लायसन्स कॉपी 4 GBचं अल्ट्रा HD ग्राफिक्स. आणि याची प्राईज असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 21,900 रुपये. 21,900 मध्ये मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप सरांनी उपलब्ध करून दिलेला आहे. ह्याच्यावर पण तुम्हाला 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी मित्रांनो मिळणार आहे. सर बरेचसे व्ह्यूअर्स जेव्हा लॅपटॉप घ्यायला जातात ना तेव्हा त्यांचं थोडं कन्फ्युजन होऊन जाते की डेल घ्यावा HP घ्यावा का लिनोवो घ्यावा. तर तुमच्या मते सर्वात चांगली कंपनी कुठली? तिन्ही कंपन्या चांगल्या आहेत. HP डेल लिनो. म्हणजे लिनोमध्ये थिंकपॅड सिरीज
याच्यामध्ये काय होतं, समजा एक कस्टमरकडे समजा जर ते डेल लॅपटॉप यूज करत असतील आणि तो लॅपटॉप त्यांना चांगला लागला तर ते डेलच प्रेफर करतात. पण त्याच्याकडे डेल जर लॅपटॉप असेल आणि तो जर खराब झाला मग ते परत डेल घेत नाही, मग ते HP किंवा थिंकपॅडकडे जातात. मोस्टली कस्टमर जे लॅपटॉप यूज करतात त्याच लॅपटॉपला कस्टमर जास्त करून प्रेफरन्स करतात. याच्यामध्ये असं का नाही की डेल HP चांगला आहे, कॉम्बिनेशन वेगवेगळं राहतं. तिन्हीमधला कोणतेही लॅपटॉप घेऊ शकता, तिन्ही टॉप कॅटेगरीचेच लॅपटॉप आहेत. पुढचा लॅपटॉप सर, हा लिनो थिंकपॅडमध्ये लॅपटॉप आहे. हा i7चा 10 जनरेशन, 16 GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड आणि 8 टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप असेल. आणि जी प्राईस असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 24,900 रुपये. हा 13.3 इंच स्क्रीनमध्ये एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप येतो. 24,900मध्ये मित्रांनो तुम्हाला मिळतोय. टच स्क्रीन लॅपटॉप आहे. व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहून घ्या आणि कॉम्पॅक्ट साईजमध्ये एकदम पॉवरफुल मशीन मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे. प्लस 10 जनरेशनमध्ये सरांनी हा लॅपटॉप उपलब्ध करून दिलेला आहे. सर मार्केटमध्ये आहेत ना खूप साऱ्या नवीन कंपन्या आलेल्या आहेत, झेब्रॉनिक वगैरे, तर त्यांचे लॅपटॉप आणि ते स्वस्तामध्ये पण विकतात. तर ते तसे लॅपटॉप घेणे योग्य राहील का? समजा त्या लॅपटॉपला जर प्रॉब्लेम आला तर त्याचं मटेरियल मिळणं खूप मुश्किल आहे, कारण एक त्यांचे सर्व्हिस सेंटर नाही, लॅपटॉपच ते कमी आहे तर त्यांचं मटेरियल मिळणं खूप मुश्किल आहे. इव्हन चार्जर नसेल लॅपटॉप चालणार कसा, बॅटरी नसेल तर लॅपटॉपचा काय फायदा आहे. त्यामुळे त्याची रिपेरिंग कॉस्ट आहे ना, तो यूज अँड थ्रो सारखे तुम्ही ते लॅपटॉप पकडू शकता. तुमचं नशीब जोपर्यंत चालेल तोपर्यंत तो चालेल, पण जर प्रॉब्लेम आला तर लॅपटॉप तुम्हाला फेकूनच द्यावं लागेल. मग ते पुढचा लॅपटॉप सर हा 360मध्ये लॅपटॉप आहे. i5चा 11 जनरेशन, हा पूर्ण रोटेट लॅपटॉप होणार आहे. हा i5 11 जनरेशन, 16 GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन टचमध्ये, बॅकलाईट कीबोर्ड, 8 GB त्याच्यामध्ये इंटेलचा आयरिस ग्राफिक्स असेल. आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त 29,500 रुपये. चेक करा, 29,500मध्ये मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. 360 लॅपटॉप सरांनी उपलब्ध केलेला आहे. प्लस लेटेस्ट जनरेशनचाच मित्रांनो लॅपटॉप तुम्हाला मिळत आहे. सर HP-मध्ये काय लॅपटॉप वगैरे आहेत की ना तुमच्याकडे? सर HP मेटल बॉडीमध्ये आपल्याकडे टच नॉन टच दोन्हीमध्ये लॅपटॉप अवेलेबल आहेत. सर हा HP लाईटबुक 840 G7, हा i5चा 10 जनरेशन, 16 GB रॅम, 256 SSD, फुल मेटल बॉडी. याची प्राईस आपल्याकडे असणार आहे फक्त 27,000 रुपये. तर पाहू शकता 27,000 तुम्हाला मिळणार आहे. एकदम ट्रेंडिंग लॅपटॉप आहे मित्रांनो. HP-चा मेटल बॉडीमध्ये तुम्हाला मिळतोय, स्क्रॅचलेस कंडिशनमध्ये आहे आणि लेटेस्ट जनरेशन मित्रांनो तुम्हाला मिळतोय. 10 जनरेशनमध्ये सरांनी हा उपलब्ध करून दिलेला आहे. हा नॉन टच आहे. याच्यामध्ये आणखीन एक लॅपटॉप आहे, दाखवतो. हा तुम्हाला टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप भेटेल. हा i5चा 10 जनरेशन 840 G7च असणार आहे. हा 16 GB रॅम, 512 GB SSD आणि टच स्क्रीनमध्ये असेल. याची प्राईस असणार आहे 29,000 रुपये. फुल HD स्क्रीन टचमध्ये, बॅकलाईट कीबोर्ड, 8 GBचं अल्ट्रा जी ग्राफिक्स. पुढचं लॅपटॉप कुठलं आहे? HP लाईटबुक 830 G8, हा i5 11 जनरेशनमध्ये लॅपटॉप असेल. 16 GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, विंडोजची लायसन्स कॉपी, एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप भेटेल. आणि जी प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त 29,500 रुपये. तर 29,500मध्ये तुम्हाला अजून एक HP-चाच मेटल बॉडीमध्ये सरांनी हा लॅपटॉप उपलब्ध केलेला आहे. व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहून. सर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याला सरासरी बॅटरी बॅकअप किती मिळून जाईल? आपल्याकडे जे लॅपटॉप आहे बिझनेस सिरीजवाले, आपण त्यांना कस्टमरला एक श्युरिटी देतो, 2 ते तुम्हाला 4 तास बॅटरी बॅकअप भेटेल. पण बॅटरी बॅकअप काही लॅपटॉपमध्ये त्याच्यापेक्षा बी जास्त भेटू शकतो. पण आपण एक सांगतो बाबा तुम्हाला कमीत कमी एवढं बॅटरी बॅकअप भेटेल. आणि प्रत्येक लॅपटॉपची आपण बॅटरी येईल वगैरे त्यांना चेक करून दाखवतो. पुढचा लॅपटॉप सर, हा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा i7मध्ये 11 जनरेशन, 16 GB रॅम, 256 SSD, 8 GBचं इंटेलचं आयरिस ग्राफिक्स. याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 30,500 रुपये. 30,500मध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओच्या मार्फत लॅपटॉप पाहून घ्या. डेलचा आहे आणि 11 जनरेशनमध्ये मित्रांनो हा लॅपटॉप सरांनी अवेलेबल करून दिलेला आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? सर हा डेल लॅटिट्यूड 5320. हा i7मध्ये 11 जनरेशन असेल, 13.3 इंची स्क्रीन असेल. याच्यामध्ये रॅम येणार आहे 32 GB रॅम असेल, 512 GB SSD प्लस 8 टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप असेल. आणि जी प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 33,500 रुपये. 33,500मध्ये i7 11, 32 GB रॅम, 500 GB SSD विथ टच स्क्रीन. हा तुम्हाला 33,500ला लॅपटॉप भेटेल. मित्रांनो एकदम जबरदस्त कॉन्फिगरेशन सर घेऊन आलेले आहेत. लेटेस्टचे जनरेशन वगैरे पण तुम्हाला मिळते आणि रॅम तर 32 GB मिळणार आहे. तुम्ही पुढचा लॅपटॉप सर हा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5440. हा i7मध्ये 13 जनरेशनचा लॅपटॉप आहे. 16 GB रॅम, 256 SSD. याच्यामध्ये 10 कोर 12 थ्रेडचा प्रोसेसर येतो. एकदम ज्यांना हेवी टास्क आहे त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. आणि जी प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 45,000 रुपये. तर पाहू शकता 45,000 मिळून तुम्हाला
13 जनरेशन एकदम लेटेस्टचे जनरेशन सरांनी उपलब्ध i7 i7 मध्ये असणार आहे। लॅपटॉप व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहून घ्या। लेटेस्टचा लॅपटॉप पाहिजे मित्रांनो एकदम बजेट प्राईजमध्ये सरांनी इथे उपलब्ध केलेला आहे। डेलचा मित्रांनो लॅपटॉप असणार आहे। तर मित्रांनो तुम्ही त्रिशा कॉम्प्युटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात, एकदम बजेट प्राईजमध्ये सरांनी लॅपटॉप उपलब्ध करून दिले आहेत या दिवाळीसाठी। तर नक्की मित्रांनो त्रिशा कॉम्प्युटर्सला व्हिजिट करायला विसरू नका। हे एकमात्र स्टोअर आहे मित्रांनो महाराष्ट्रामधलं जिथे तुम्हाला 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी लॅपटॉप्सवरती मिळते। सर आता 2 शब्द ज्यांना चांगलं मटेरियल पाहिजे नाही, क्वालिटी मटेरियल पाहिजे नाही, घेतल्यानंतर त्यांना श्युरिटी पाहिजे नाही किंवा आमचं लॅपटॉप चालणार आहे, त्यांनी प्लीज व्हिजिट करा त्रिशा कॉम्प्युटरला आणि 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी घेऊन जावा। आपला मोबाईल नंबर 8080829678। आपलं सोमवार ते शनिवार 11 ते 9 वाजेपर्यंत शॉप चालू राहतं। संडेला शॉप क्लोज असतं, पण कोणाला यायचं असेल तर ते कॉल करून 3 नंतर येऊ शकतात। आपलं शॉप 19 तारीख ते 27 तारखेच्या मध्ये बंद असणार आहे। तर तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा असेल तर तुम्ही 18 तारखेपर्यंत देऊ शकता किंवा मग 27 तारखेनंतर तुम्हाला अवेलेबल होईल लॅपटॉप। तर दिवाळीच्या आधीपर्यंत मित्रांनो येऊन जा, एकदम बजेट प्राईजमध्ये सरांनी लॅपटॉप इथे उपलब्ध करून दिलेले आहेत। नक्की मित्रांनो या दिवाळीला इथून लॅपटॉप घरी घेऊन जा। तर मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल। व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। मी भेटू तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।